Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। काल महिलांची विश्वचषक स्पर्धा क्रिकेटची झाली, ज्यामध्ये स्मृती मानधनानं अतिशय लक्षणीय कामगिरी करून भारताच्या टीमला विजय मिळवून दिला। ही स्मृती मानधना आमच्या सांगलीची आज तिनं जो विजय मिळवला त्याबद्दल सांगलीकरांना काय वाटतंय, तिच्याबरोबर त्यांनी खेळ केला, लहानपणापासून तिच्याबरोबर खेळत आहे आणि त्यांच्याबरोबर ती प्रॅक्टिस करत एवढी मोठी झाली, इथपर्यंत पोहोचली। आज आपण त्यांच्याशी बोलतोय, आपल्याबरोबर बोलताय खूप आनंद होतोय की सांगलीची आपली स्मृती जी आहे ही आपल्याला माहिती आहे आयसीसी प्लेअर ऑफ द इयर 2017 पासून होती आणि आजच्या वर्ल्ड कप मध्ये सगळ्यात जास्त रन्स करण्याचा मान जो आहे तो तिला मिळाला आणि पहिल्यांदा भारतीय वुमनची जी टीम आहे ही वर्ल्ड कप विजेता झाली आणि स्मृतीच्या कामगिरीमुळे झाली हे म्हणणं काय वावगं ठरत नाही। तर काल रात्रीपासून एक म्हणजे क्षण असा होता मॅचचा की काय होतंय काय नाही असं एक टेन्शन होतं, परंतु ज्या पद्धतीने सर्वच संघाच्या प्लेयर्सनी फिल्डिंग केली, काय कॅचेस पकडले, अप्रतिम कॅचेस, म्हणजे हॅट्स ऑफ पूर्ण टीमला। अशाच पद्धतीने आपल्या ज्या मुलींना हे आपण तयार करणं गरजेचं आहे आणि आम्हाला अभिमान आहे की स्मृतीला आम्ही एकत्र खेळायचो, तिच्याबरोबर खेळणारे आपले इथं तिचे मित्र सुद्धा सगळे उपस्थित आहेत, तिच्या वडिलांचे कष्ट, तिच्या आईचे कष्ट, तिच्या भावाचे कष्ट हे कुठंतरी खऱ्या अर्थानं काल सारथी लागले। काल रात्रीपासून फटाकड्याची आतिषबाजी चालू आहे, गुलाल उधळला गेलाय, कटआउट लागलेले आहेत। आज आम्ही इथं सांगली जिल्ह्यातली सगळ्यात मोठी बाजारपेठ असलेल्या मारुती चौक इथं आम्ही 500 किलो जिलेबी वाटप केलेलं आहे। अजून विविध उपक्रम आहेत जे भारतीय संघाला आम्ही तिथं चांगल्या पद्धतीने शुभेच्छा देण्यासाठी आम्ही इथं करत आहोत आणि एक सांगलीकर म्हणून एक दाखवून दिलेलं या मुलींनी की हम भी चोरों से कम नहीं है। त्यामुळे मी स्मृतीचे विशेषतर कौतुक करेन आणि भारतीय संघाला जिंकल्याबद्दल 52 रनाच्या विजयाबद्दल मी खूप खूप शुभेच्छा देईन। तुम्ही सांगा, तुम्ही स्मृतीला ओळखता, सांगलीतील स्मृतीने एवढी मोठी कामगिरी पार पडली, कसं बघता याच्याकडे? प्रथमतः आम्हाला सार्थ अभिमान आहे तिचा। गेम चांगला होता, त्यामुळे त्याचा फायदा पूर्ण भारताला झाला आणि पूर्ण सगळ्याच खेळाडूंनी, सगळ्याच महिला खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आणि भारताला पहिला विश्वचषक जिंकून दिला। तुम्ही सांगा, कशा पद्धतीनं काल स्मृतीचा खेळ कसा वाटला तुम्हाला? सांगलीकर म्हणून तुमची काय भावना आहे त्याबद्दल? सांगलीकर म्हणून मला कालच्या भारतीय टीमला फार मनापासून शुभेच्छा द्यायचे आणि विशेषतः ह्या टीमचं ज्यांनी नेतृत्व केलं त्यामध्ये सांगलीची आमची सुकन्या स्मृती मानधना ही होती। ऑस्ट्रेलिया विरुद्ध जो खेळ होता तो प्रचंड आत्मविश्वासाने त्यांनी खेळला आणि त्यांनी इम्पॉसिबल ते पॉसिबल करून दाखवलं। तेव्हापासून सांगलीकरांना आणि देशवासियांना सगळ्यांनाच अतिशय उत्सुकता होती की वर्ल्ड कप आता आपण घेतलाच पाहिजे आणि घेतोय। तर त्याच पद्धतीनं कालही त्यांनी तो आत्मविश्वास दाखवला आणि हा विश्वचषक जिंकलेला आहे आणि तो विश्वचषक जिंकताना सांगलीच्या आमच्या सुकन्यानं त्याचं नेतृत्व केलं याचा आम्हाला फार अभिमान आहे। त्या स्मृती मानधनानं सांगलीचं नाव देशभर केलेलं आहे, जगभर केलेलं आहे आणि आजही त्या कुटुंबानं सांगलीची तशीच नाळ आणि जिव्हाळा जपलेला आहे। हे सगळे तिच्याबरोबर खेळलेले, तिच्याबरोबर प्रॅक्टिस केलेली ही सगळी मुलं आहेत। गेली 8-10 तास झाला कंटिन्युअस सांगलीमध्ये जल्लोष चालू आहे। आज आम्ही इथं 500 किलो जिलेबी वाटली, गुलालाची उधळण केली, फटाके वाजवले आणि आज दिवसभर हा कार्यक्रम वेगवेगळ्या ठिकाणी चालू राहणार आहे। कालच्या अंतिम सामन्यामध्ये विजय पाटील स्टेडियमवरती भारतीय महिलांनी अक्षरशः मैदान मारलं, त्यामुळे लोकांच्या मध्ये अतिशय उत्सुकतेचं आणि समाधानाचं वातावरण आहे आणि सांगलीच्या स्मृती मानधनानं तर सिद्धच करून टाकलं की छोरिया छोरों से कम नहीं है। त्यामुळे जमीन बरोबर मुंबई